बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमधल्या हिंगणामधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। 6ही नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची कुजबूज आहे। नागपूर विधान परिषदमध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढत असून अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार आहेत, तर भाजपाकडून राजीव पोतदार मैदानामध्ये आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 19 नगरसेवक आहेत। हिंगण्याचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आणि या संदर्भात आणखी माहितीकर आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, अगदी काही काळ शिल्लक आहे मतदानासाठी आणि यामध्ये घडणाऱ्या या घडामोडी बरंच काही सांगून जातात। नक्कीच श्रद्धा, कारण नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर भाजपकडे किंवा महायुतीकडे ऑलरेडी बहुमत आहे, संख्याबळ हे पूर्णपणे महायुतीच्या उमेदवाराकडे म्हणजे भाजपचे जे उमेदवार आहेत डॉक्टर राजीव पोतदार यांच्या बाजूने आहे। जवळपास 836 मतदार असताना 582 जे मतदार आहेत ते महायुतीचे आहेत। मात्र अशाही परिस्थितीमध्ये आणखी भाजपच्या उमेदवारांना आणखी जास्त मतं मिळावी यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहेत राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 जे मतदार आहेत ते सध्या नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळते। अतुल लोंढे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार सुरू केलेला आहे। मात्र आता हे जे नॉट रिचेबल झालेले आहेत ते नेमके कोणाच्या संपर्कात आहेत, ते भाजपच्या गळाला लागले आहेत का किंवा ते कुठे आहेत, आता यावरून जे आहेत ते तर्कवितर्क सुरू आहेत। मात्र ते आता अवघे 2 दिवस उरलेले आहेत मतदानासाठी आणि या पार्श्वभूमीवर जर हे 19 मतदार जे आहेत ते संपूर्ण जिल्ह्यात आहेत, त्यापैकी 6 हे हिंगण्या तालुक्यात आहेत आणि त्यातील आता हे नॉट रिचेबल झाल्याने नक्कीच महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय। त्यामुळे नेमके हे कुठे आहेत याचाही शोध आता काँग्रेसच्या नेत्यांकडून घेण्यात येत आहे। श्रद्धा, या संदर्भातले सगळे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जितेंद्र।